हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्याचशा दिवसापासून वाट पाहत होता जलसंपदा विभाग भरतीची सिलेक्शन लिस्ट म्हणजेच निवड यादी कधी जाहीर होईल। तर मित्रांनो, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण की जलसंपदा विभागाची सिलेक्शन लिस्ट म्हणजे निवड यादी आता जाहीर झाली आहे। तर तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। मित्रांनो, जलसंपदा विभागाची निवड यादी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथम असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून घ्या। तर मित्रांनो, जलसंपदा विभागामध्ये एका मुलाला तर 81 मार्कवर नियुक्ती मिळाली आहे। हो मित्रांनो, 81 मार्कवर एका मुलाचं सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे। तर सर्वात तुम्हाला खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर पाहू शकता इथे 81 मार्क्सवर या मुलाचं सिलेक्शन झालं आहे। तर मित्रांनो, या कोणत्या प्रयोगातून आहे ते आपल्याला इथं सांगितलं नाही, कोणता प्रयोग आहे याचा हे आपल्याला अजूनपर्यंत कळलं नाही, कारण की याच्यावर काही दिलेलं नाही आहे। त्यांनी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्याला बोलवलं आहे। तर 81 मार्क्सवर या मुलाचं सिलेक्शन झालं आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। मित्रांनो, या सर्व यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं, कारण की आपण तिथे सर्व याद्या अपलोड केल्या आहेत। तर मित्रांनो, हे पुणे जिल्ह्याची यादी आहे WRDची, तर तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। सर्वात प्रथम आहे, ही जी लिस्ट आहे ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या सर्व मुलांना बोलवलेलं आहे। 2 नंबरची टिप अशी आहे, ही जी वेटिंग लिस्ट आहे ही वेटिंग लिस्ट नाही आहे, कारण की वेटिंग लिस्ट ही नव्याने जाहीर होणार आहे। त्यानंतर 3 नंबरची सर्वात महत्त्वाची टिप आहे, तर मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे ही जी आपल्याला लिस्ट पाठवली आहे ही जी लिस्ट आहे याच्यावर तुमचं सिलेक्शन किंवा रेकॉर्ड तुम्हाला केलं जाणार नाही। तर मित्रांनो, असे सुद्धा त्यांनी नोट दिले आहे, ही जी सिलेक्शन लिस्ट आहे ती फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोललं आहे, यावर तुमचं सिलेक्शन अजूनपर्यंत झालं नाही आणि तुम्ही कन्फर्मसुद्धा म्हणायचं नाही। तर मित्रांनो, असं जे आहे जलसंपदा विभाग आपल्याशी खेळत आहे, तर त्यांचे काय प्रोसेस आहे ते आता त्यांनाच माहिती आहे। परंतु मित्रांनो, आपण बऱ्याचशा दिवसापासून वाट पाहत होतो, त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की जलसंपदा विभाग आपल्याला काही रिस्पॉन्ससुद्धा देत नव्हतं, परंतु त्यांनी आता काहीतरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी का होईना आपल्याला बोलवलं आहे। त्यामुळे आता तुम्हाला काही चिंता करायची नाही। आणि तुमचं जर या लिस्टमध्ये जर नाव आलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। आणि सिलेक्शन झाल्यास सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन। तर मित्रांनो, अशीच प्रगती करत राहा। भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।